नमस्कार, संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहे राजमा। तर राजमाची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण इथे 2 कप राजमा कुकरला शिजवून घेतलेला आहे। राजमा शिजवताना मीठ टाकलेलं आहे। साधारण 3-4 शिट्ट्यामध्ये राजमा शिजतो। त्यासाठी लागणारा मसाला आहे टोमॅटो, कांदा, लसूण, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, घरगुती लाल तिखट, हळद, जिरी, तेजपत्ता आणि कढीपत्ता। मी तुम्हाला दाखवते राजमा 4 शिट्ट्यांमध्ये कसा शिजला आहे। हे पहा, राजमा छान शिजलेला आहे 4 शिट्ट्यांमध्ये। त्यानंतर आपण कांदा भाजून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेऊया। कढईमध्ये कांदा घालून कांदा भाजण्यासाठी 1 चमचा तेल टाकून घेऊया। कांदा हा लालसर भाजायचा आहे। कांदा छान लालसर भाजलेला आहे, काढून घेऊया। आणि त्याच कढईमध्ये आपण राजमा बनवणार आहे। त्यासाठी त्याच कढईमध्ये 3 चमचे तेल घालून घेऊया। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये टाकूया अर्धा चम्मच जिरे। जिरे छान फुललेले आहे। त्यानंतर घालून घेऊया अर्धा चम्मच हळद, तेजपत्ता आणि कढीपत्ता। त्यानंतर आपण जे लसूण घेतला होता तोही ठेचून घेतलेला आहे। लसूणही घालून घेऊया आणि छान परतून घेऊया। लसूण छान परतलेला आहे। त्यानंतर मसाले घालून घेऊया। त्यामध्ये 1 चम्मच घरगुती लाल तिखट, 1 चम्मच कांदा लसूण मसाला, अर्धा चम्मच गरम मसाला आणि सर्व व्यवस्थित परतून घेऊया। त्यानंतर कांदा आणि टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, तेही घालून घेऊया। आणि हा सर्व मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। एकदम तेल सुटेतोवर मसाला परतून घ्यायचा आहे। मसाला छान परतल्याने राजमा खूप छान बनतात। इथे तुम्ही पाहू शकता मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे। अशा प्रकारे मसाल्याला तेल सुटलं पाहिजे। त्यानंतर आपण उकडलेला राजमा घालून घेऊया। राजमा उकडून घेताना आपण 1 चम्मच राजमामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे आता आपण फक्त अर्धा चम्मच मीठ घालणार आहे। साधारण आता 7 ते 10 मिनिटे गॅसच्या मंद आचेवरती राजमाला उकळी काढून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता मी उकळी काढून घेतलेली आहे। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। थँक यू।